Consider trigonometric functions of negative angle in this session. In last session, we find trigonometric functions or ratios of any angle multiple of 30 degree or 45 degree. Okay, एक्झरसाइजचे पहिल्या एक्झरसाइजमधले जे प्रॉब्लेम्स आहेत त्यातले बरेचसे पॉझिटिव्ह अँगलचे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. नाव कम टुवर्ड्स निगेटिव्ह अँगल. नाव टेक अ पॉइंट P ऑन द स्टँडर्ड युनिट सर्कल. व्हॉट वी डू? टेक a point P on standard unit circle such that measure of angle XOP equal to theta. XOP equal to theta and standard unit circle means radius equal to 1. Okay, and therefore if we draw the perpendicular on x-axis, this is say m, then then x equal to cos theta and y equal to sin theta, because P lies in first quadrant and therefore coordinates of P are, if this is x, this is y, then what is cos theta? X upon 1 means x, and sin theta opposite side upon hypotenuse 1 up till you know. Okay, means coordinates of this point are in terms of radius and angle cos theta sin theta up till you know. Now I take another point Q on the circle. I take point Q on circle such that measure of angle XOQ equal to minus theta. X हा पॉझिटिव्ह आहे, हा अँगल घेतला या डायरेक्शनला तर हा अँगल काय येईल मायनस थीटा. हा पॉइंट Q आहे अँड QM हा पण काय आहे परपेंडिक्युलर ऑन कसा आहे एक्स ॲक्सिस आहे. जसा PM आहे तसा QM पण आहे. ओके, मग हा पॉईंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे माहिती आहे ना? फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे आणि देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ Q अँड देअरफॉर Qचे कोऑर्डिनेट्स काय येतील x, minus y. Okay, again same as means this distance and therefore again OQ equal to 1 and therefore cos of upon minus theta negative angle घेऊ. Cos of minus theta adjacent side upon hypotenuse x upon 1 म्हणजेच x, but x equal to what is cos theta. This is first result. बघा पुन्हा काय केला, cos of minus theta adjacent side upon hypotenuse. ही साइड काय आहे x upon 1 means x, परंतु x ऑलरेडी काय आहे cos theta आहे, म्हणजे निगेटिव्हचा फरक पडतो का याला? हा कोण आहे माहिती आहे? हा आहे cos of minus theta and this is a sin of minus theta. Sin of minus theta and sin of minus theta कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहोत? फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहोत. हा क्वाड्रंट कोणता आहे? फोर्थ क्वाड्रंट आहे आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये साइन कसा आहे निगेटिव्ह आहे. मायनस धिस अपॉन 1. हे डिस्टन्स किती आहे y आहे. डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आहे, हे कोऑर्डिनेट्स आहे, दोघांमध्ये फरक आहे. डिस्टन्स कधीही निगेटिव्ह नसतं, कोऑर्डिनेट्स निगेटिव्ह असू शकतात. ओके, दॅट इज इक्वल टू मायनस अँड व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ y साइन थीटा. याचा अर्थ एकदा ही फिगर संपलं तुमचं काम. काय झालं? कॉसला निगेटिव्ह आलं, ॲब्सॉर्ब करून घेतलं. निगेटिव्हचा कॉसवर परिणाम झाला का? नाही. काय झालं बघा, शॉर्टकट सांगतो आहे. कॉसला निगेटिव्ह आलं, फरक पडत नाही, स्ट्रॉंग आहे कॉस.
बघा काही जणांना कोणताही सीझन असो अजिबात त्रास होत नाही, आजारी जरी पडले पटकन कवर होतात, स्ट्रॉंग पॉझिटिव्ह, विल पॉवर चांगली असते त्यांची. कोसाईन फंक्शन डज नॉट अफेक्ट निगेटिव्ह साईन. कोसाईनला अँगलला निगेटिव्ह आलं तरी फरक पडतो का? नाही. परंतु साईन वीक आहे, पटकन आजारी पडतो. बघा ओमिटिंग होतं, पटकन पोटात गुडगुड व्हायला लागलं की ओमिटिंग होतं, म्हणजेच काय होतं, निगेटिव्ह साईन बाहेर येतं. शॉर्टकटसाठी तुम्हाला हे एक्झाम्पल दिलं, बाकी काय नाही. म्हणजे साईनला निगेटिव्ह आला तर निगेटिव्ह बाहेर घेतो, कॉसला निगेटिव्ह आला तर निगेटिव्ह आपण तसाच ठेवतो. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह होतो. सॉरी, मायनस साईन ऑफ थीटा. कॉसला निगेटिव्ह आला पॉझिटिव्ह झाला, पण साईनला निगेटिव्ह आला तर निगेटिव्ह साईन आउटसाईडला आलं, आपल्या भाषेत ओमिटिंग झालं. ओके, टॅन ऑफ. मग टॅन ऑफ मायनस थीटा काय येईल? दोघंही तुमच्याकडे आहे बघा. साईन मायनस थीटा मायनस साईन थीटा, कॉस ऑफ मायनस थीटा इज कॉस थीटा अँड दॅट इज इक्वल टू मायनस टॅन थीटा. Remaining three are reciprocals of these. Cot of minus theta, tan tan, sin sin. Quadrant नुसार fourth quadrant cot negative येईल. आज it is sec of minus theta whose reciprocal cos becomes positive. Cosec of minus theta reciprocal of sin minus cosec theta and so on. लक्षात फक्त एवढं दोनच ठेवा, पुढची काही ठेवायची गरज नाही. 6ची 6 कशा लक्षात ठेवता? साईन कॉस घेतले की बाकीचे सगळे जमतील तुम्हाला. म्हणून रिमेंबर ओनली दिस टू. कॉसला निगेटिव्ह आलं इट ॲब्सॉर्ब इट, बट साईन ओमेट इट. बाहेर येतं निगेटिव्ह साईन साईनच्या अँगलचं. आणि आता बस एवढं झालं की तुम्हाला कोणत्याही अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ निगेटिव्ह अँगलचे सुद्धा फाइंड करता येतील. Let us see examples on this. Go ahead. Trigonometric functions of minus 120 degree. It is also denoted by minus 3 pi upon 2. Am I correct? No, I make mistake. Pi upon 2 means 3 pi upon 2 pi upon 3. Radian measure. Okay, whatever it may be. Minus 120. Now minus 120 negative direction. Take a point, consider a standard unit circle and take a point on P. This is minus 90 and minus 30. This angle is minus 120 degree. What do we do? Take a point P on circle on standard unit circle such that measure of angle XOP equal to minus 120. Standard unit OP is 1. As usual, draw PM perpendicular on x-axis. Draw PM perpendicular on x-axis. Then and therefore measure of angle MOP. बघा हा 30 आहे. हा अँगल किती येईल? रिमेनिंग अँगल हा अँगल किती येईल? टोटल 180 आहे, मधून 120 गेला. हा किती येईल? 60 येईल. आणि तो 60 आला तर हा किती येणार? 30 येईल. 60 डिग्री. अँड मेजर ऑफ अँगल MPO इक्वल टू 30 डिग्री. अँड देअरफॉर OM side opposite to hypotenuse 1/2 and PM side opposite to 60 root 3/2 times hypotenuse by which? By 30, 60, 90 theorem. But P lies in, P कुठं आहे?
P lie in third quadrant and therefore coordinates of P काय येतील माहिती आहे x coordinate OM साइड अपोजिट टू 30 1/2 आहे थर्ड क्वाड्रंट आहे -1/2 PM साइड अपोजिट टू 60 √3/2 -√3/2 कॉर्डिनेट्स लिहिले पण अँगल कोणता घ्यायचा हा अँगल घ्यायचा निगेटिव्ह अँगल अँड देअरफॉर बघा ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज कॅन आय फिनिश दिस पार्ट ओके सी I finish up to this part because this is known to you and therefore cos of -120 okay cos of -120 ही व्हॅल्यू कोणाची आहे -1/2 आहे का क्वाड्रंटमध्ये कॉसला निगेटिव्हचा इफेक्ट होत नाही cos 120 पण तो कुठं आहे थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे पॉझिटिव्हला नंतर साइन ऑफ -120 -√3/2 tan of -120 this upon this -√3/2 upon -1/2 and which is equal to √3 remaining cot of -120 equal to reciprocal of it -1/√3 sec of you write yourself -120 which is equal to -2 and cosec of -120 degree equal to -2/√3 and so on बघा निगेटिव्हचे पण शोधता येतील ओके सी वन मोर एक्झाम्पल ऑन इट ट्रिग्नोमेट्रिक functions of -240 degree okay let us start take a point P on the circle such that measure of angle XOP equal to minus means clockwise direction start from this okay tell me this is 90 this is 180 and 180 plus 60 this angle is in which direction this direction anti-clockwise direction -240 degree this is a point P whose radius equal to 1 okay then as usual draw PM perpendicular on x-axis आता कोणता अँगल घेतो फक्त एवढा अँगल मग हा अँगल किती आहे हा अँगल किती आहे माहिती आहे ना एवढा फक्त 60 आहे मग हा अँगल किती 30 येईल पुन्हाच तेच 30 60 90 साइड अपोजिट टू 30 इज हाफ ऑफ हायपोटेनियस साइड अपोजिट टू 60 इज √3/2 टाइम्स हायपोटेनियस ओके बट पी कुठं आहे काय आहे पी कुठं आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये एक्स कसा असतो निगेटिव्ह असतो आणि वाय कसा असतो पॉझिटिव्ह असतो बस संपलं तुमचं घेताना हा अँगल घ्यायचा आहे अँड देअरफॉर फिगरमध्ये बघा कॉस ऑफ -240 एक्स कॉर्डिनेट 1/2 साइन ऑफ -240 √3/2 tan of -240 sin upon cos yes -√3/2 -1/2 2 गेला -√3 and remaining 3 are reciprocals of this हा पार्ट आता लिहिलेला सोपा आहे काय केलं कन्सिडर अ स्टँडर्ड युनिट सर्कल टेक अ पॉइंट P ऑन द स्टँडर्ड युनिट सर्कल सच दॅट मेजर ऑफ अँगल XOP इज -240 degree draw PM perpendicular on x-axis and therefore angle MOP is 60 degree and angle OPM is 30 degree by 30 60 90 theorem OM is side opposite to 30 half of hypotenuse PM opposite to 60 √3/2 hypotenuse is 1 and therefore you got right coordinates of P and you got the trigonometric ratios
ओके, फक्त थेअरी पार्ट आहे तेवढा तुम्ही लिहू शकता, एकदम सिम्पल पार्ट आहे. ओके, कोणत्याही अँगल मी तुम्हाला तेच म्हटलं मल्टिपलमध्ये असेल तर तुम्हाला त्याचे ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज किंवा फंक्शन्स फाइंड आउट करू शकता. म्हणजेच पीचे कॉर्डिनेट्स जर माहिती असतील तर आपण त्याचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन शोधू शकतो. ओके, एक प्रॉब्लेम आहे आपल्या एक्झरसाइजमध्ये. आता काय दिलं आहे बघा, फाइंड. आपण शेवटी मी तुम्हाला म्हटलं होतं की जर कॉर्डिनेट्स माहिती असतील तर त्याच्यावरनं तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन लिहू शकता. मग इथं तेच दिलं आहे, फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ अँगल. अँगल दिला आहे का? नाही. अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. स्टँडर्ड पोझिशन मीन्स whose vertex is at origin and x initial arm is along positive x axis. हा तुमचा स्टँडर्ड अँगल आहे. ओके, आता मी फक्त स्टँडर्ड सर्कल घेतलं का तर हा पॉईंट आहे, त्याच्यामुळे याची रेडियस 1 नाही, ती शोधायची आहे आपल्याला. ओके, काय केला? कन्सिडर अ सर्कल हॅविंग center at 0 0 and radius r. If this radius is r, then coordinates of this point is r comma 0 on x-axis. Okay, now this circle passes through the point 3 minus 4 where it lies. X positive, y negative, x positive, y negative. एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह कोणता क्वाड्रंट आहे? इथं हा तुमचा पॉईंट आहे पी अँड पी 3 minus 4 lie on circle in which quadrant? Fourth quadrant. 3 minus 4 एक्स पॉझिटिव्ह वाय पॉझिटिव्ह वाय एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह हा तुमचा फोर्थ क्वाड्रंट आहे. ओके, देन जॉईन ओ पी. ओके, जॉईन ओ पी विच इज इक्वल टू आर. हाऊ टू फाइंड इट? देन ड्रॉ पी एम परपेंडिक्युलर ऑन एक्स ॲक्सिस. ड्रॉ जॉईन ओ पी अँड हाऊ टू फाइंड ओ पी. कसं शोधायचा? स्टँडर्ड युनिट असतं तर तो 1 होता, पण आता 1 नाही आहे. मग ओ पी कसा शोधायचा? तर ओचे कॉर्डिनेट्स काय आहेत? ओचे कॉर्डिनेट्स काय आहेत? 0 0 आहे. ओके, ओचे कॉर्डिनेट्स आणि पीचे कॉर्डिनेट्स 3 आणि 4 आहे. म्हणजे हे डिस्टन्स किती आहे? हे डिस्टन्स किती आहे? 3 आहे आणि हे डिस्टन्स किती आहे? 4 आहे. डिस्टन्स म्हणतोय मी म्हणून निगेटिव्ह साईन घेतला नाही. डिस्टन्स हे 3 आहे तर हे वाय ॲक्सिसवरचं डिस्टन्स 4 आहे. ओके, अँड देअरफॉर ओ पी किती येणार? 2 ऑप्शन आहेत. मी हा ट्रायंगल बाजूला घेतो थोडासा. हा काय आहे? राईट ट्रायंगल आहे, हा यम आहे. ओके, नंतर ओ हा ओ आहे आणि समजा हा पी आहे 3 minus 4. ओके, तर ओ एम हे डिस्टन्स किती आहे? 3 आहे. पी एम हे डिस्टन्स 4 आहे. बाय पायथागोरस थेरम व्हॉट इज दिस डिस्टन्स? दिस स्क्वेअर प्लस दिस स्क्वेअर 9 + 16 25 स्क्वेअर रूट 5 आणि हे किती येईल? आर येईल. हा एक हा मार्ग. दुसरा मार्ग सांगतो तुम्हाला. ओचे कॉर्डिनेट्स माहिती आहे ना? 0 0 बाय डिस्टन्स फॉर्म्युला. काय आहे डिस्टन्स फॉर्म्युला आठवतो? x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू 9 minus 4चा स्क्वेअर 16 अँड दॅट इज 25 इन इक्वल टू 5. रूटचं 25 काय 5 येईल. हा असं शोधा किंवा असं शोधा. मिळाला. म्हणजे ही रेडियस किती आहे या सर्कलची? 5 आहे आणि स्टँडर्ड पोझिशन म्हणजे सेंटर ओरिजिनला आहे. एक्स ॲक्सिस हा इनिशियल आर्म आहे तर हा टर्मिनल आर्म आहे. मग आता याच्यावरनं हा अँगल आहे, हा याची साईन कॉस टॅन नाही शोधता येणार तुम्हाला. अँड देअरफॉर फ्रॉम फिगरवरनं शोधायचं आहे. देअरफॉर
बघता सांगता मला काय त्याच्या व्हॅल्यू. देअरफॉर कॉस थीटा इक्वल टू कोणता क्वाड्रंट आहे, फोर्थ क्वाड्रंट आहे, पॉझिटिव्ह आहे आणि ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस. साइन थीटा इक्वल टू निगेटिव्ह का, फोर्थ क्वाड्रंट आहे. टॅन थीटा इक्वल टू यस साइन अपॉन कॉस किंवा फिगरमध्ये बघून बघा -4 अपॉन 3. उरलेले 3 जमणार नाही. याचा रेसिप्रोकल सेक थीटा 5 अपॉन 3. याचा रेसिप्रोकल कोसेक थीटा -5 अपॉन 4 अँड रेसिप्रोकल ऑफ टॅन इज कॉट थीटा -3 अपॉन 4. काय फरक झाला, येथून पूर्वी आपण अँगल दिल्यामुळे अँगल दिलेला असेल तर स्टँडर्ड युनिट सर्कल आणि पॉईंट दिला असेल तर डिस्टन्स फॉर्म्युला वापरा किंवा राईट अँगल ट्रायंगल पायथागोरस थेरम वापरा. हायपोटेन्यूजची किंमत काढा आणि आपल्या जुन्या मेथडने फिगर मेथडने साईन कॉस टॅनच्या किमती तुम्ही काढू शकता. हा तुमचा थीटा आहे बघा, साईन कॉस टॅनच्या किमती आणि कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे त्यानुसार साईन लक्षात ठेवायचे. संपला पार्ट. बघा बरं काही टिपिकल आहे का, थोडासा वेळ लागेल पण एकदम छान पार्ट आहे. ओके, वी सी सम मोर प्रॉब्लेम्स ऑन दिस इन नेक्स्ट सेशन. कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स द्या, आपल्या मित्रांनाही सांगा. ओके, थँक्यू.